आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा आजचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024 आणि 2025 सालचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पाकडून अगदी निम्न पातळीतल्या लोकांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकालाच काही ना काही अपेक्षा आहेत। सर्वसामान्य नागरिकांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलंय। महिलांसाठी काय तरतुदी होतात याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। याआधी काही वर्ष हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जायचा, मात्र यंदा निवडणूक असल्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला गेला होता। यंदाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाईल। आणि आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला गेला काल संसदेमध्ये। आणि 2023-24 या आर्थिक वर्षात जीडीपी मध्ये 8.2% वाढ नोंदवली गेली। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महागाई 5.4% होती। बँकिंग आणि आर्थिक सेवांची उत्तम कामगिरी राहिल्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगितलं गेलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।